हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे एकदम हॉटेलसारखा स्पंजी ढोकळा. त्याच्यासाठी ना मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं स्वाद अनुसार ना मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडीशी साखर टाकली 1 चमचा. त्याच्यानंतर ना 1 छोटा चम्मच लिंबू पावडर घेतला आहे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आणि त्याच्यामध्ये एक मोठी पडी ना तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याला ना प्रॉपर मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये एकदम थोडं पाणी टाकून ना त्याला मिक्स करून घ्यायचे, त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायचे. आणि या पद्धतीने जर तुम्ही खमण ढोकळा बनवला तर तो एकदम स्पंजी आणि सॉफ्ट बनतो, जसं काही बाहेरसारखाच आहे तो तसा. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर सगळ्यांना घरात खूपच जास्त आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर त्याच्यामध्ये ना मी थोडं पाणी टाकून हे गुठळ्या मोडून घेतल्या आहेत आणि एका डायरेक्शनमध्येच त्याला फिरवायचं असतं. जोपर्यंत त्याच्या पूर्ण गुठगुठड्या मुळत नाही आणि जोपर्यंत सॉफ्ट बॅटर होत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपलं बॅटर थोडं सॉफ्ट होत जातं आणि फ्लफी होतं आहे बघा. त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी कमी पडतं, त्याच्यात टाकायचं आणि तुम्ही गरजेनुसार थोडं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये. तर जास्त पाणी झालं तर मग ते व्यवस्थित होणार नाही म्हणून. त्याला 10 मिनटापर्यंत ना प्रॉपर मिक्स करत राहायचं जोपर्यंत बॅटर सॉफ्ट होत नाही तोपर्यंत. आणि हे बघा, आपलं बॅटर आता सॉफ्ट झालेलं आहे. त्याला फक्त 10 मिनिटं ना रेस्टवर ठेवू आपण. ह्याच्यामध्ये कसं असतं, बॅटर तुम्ही जोपर्यंत जास्त फेटत नाही तोपर्यंत ते सॉफ्ट होत नाही. त्याच्यामध्ये खरी मेहनत ना हीच असते का आपण बॅटर ना जास्त वेळपर्यंत ना हे फेटून घेऊ असं. त्याला आता फर्मेट करायला ठेवलेले 10 मिनटं आणि 10 मिनटं झाले. बॅटर बघा किती सॉफ्ट आणि हे झालेलं आहे, छान फर्मेट झालेलं आहे. त्याच्यामध्ये ना मी 1 चमचा सोडा टाकला आहे. ज्या चमच्याने आपण लिंबू पावडर घेतलं होतं त्याच चमच्याच्या मापाने आपण सोडा टाकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं सोडावरती थोडंसं पाणी ॲड करायचं आणि त्याला मस्त हलवून घ्यायचं. हे बघा, आपलं बॅटर किती फ्लफी झालं आहे आणि त्याला पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी एका भांड्यामध्ये ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ते खमणचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर त्याच्यामध्ये वतून घ्यायचं. त्याला फक्त 10 मिनटं मी आता हाय फ्लेमवर ठेवलेलं आहे.